मध्ये रुजू होते काय, कारण की सेम टू सेम येलो ब्लॅक ये बात आहे. पण तिथे मात्र आमची 2 पंच असतील. अन्यथा खेळाडू म्हणतील की 13 खेळाडू आहे का. चला बॅटर लगेच पाठवायचे, बॅटर पाठवायचे चला. कारण की पाहतोय आपण निश्चित हा जो सामना पाहतोय निश्चित प्रत्येकाला वाटते की 2 तगडे संघ केव्हा आमने सामने येतात. गुलाबाचा फुल सर्वांना पसंत आहे, दोन्ही संघ आहेत सर्वांना आवडणारे. एकीकडे वीरतनंद दापोडे तर दुसरीकडे गावदेवी भादोड. क्या बात आहे, अहम मुकाबला. खूप मोठे मोठे नाव आणि या टीमचं मनोदादा पाहतोय की बऱ्याच वर्षाचा दबदबा कायम आहे. निश्चित भादवड संघाचा विचार केला तर चालू हंगामामध्ये तशी कामगिरी राहिली नाही जी मागच्या हंगामामध्ये. या हंगामामध्ये भरपूर प्लेयर्स त्यांचे इंजर्ड झाले आणि त्यांनी जे दुःख आहे ते खंत आहे ती ओपनिंग घेत असताना व्यक्त केली. प्रल्हादजी नाईक यांनी आपण पाहिलं तर की आमच्या संघामध्ये भरपूर प्लेयर इंजर्ड आहेत, त्या कारणास्तव आपण जर पाहिलं ना तर कुठेतरी आमचा संघ जो परफॉर्मन्स करतोय तो परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला नाही आहे. आणि मी जेव्हा जेव्हा गावदेवी भादोड टीमला पाहतो ना नंबर 1चा हात त्याच्या डोक्यावर असतोय. पण यावर्षी सीझन जर पाहिला आपण तर निश्चित मी जास्त अनुभवलो नाही 40+ला. निश्चित इव्हन जोडी जास्त कव्हरेज केलेले. निश्चित रँक नंबर 1 सध्या तरी कोण आहे हे आम्ही जाणू इच्छितोय. बंद्रामूर्ती काल्हेर आपण पाहिलं तर रँक नंबर 1 वरती आतापर्यंत त्यांच्याकडे 10 ट्रॉफी आहेत सर्व मिळून. परंतु गावदेवी भादवड संघाचा मागच्या अंगामध्ये विचार केला तर एका अंगामध्ये 10 प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफी पटकावणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळते. तर सलामी जोडी पाहतोय आपण वीरतनंद दापोडे या टीमची. निश्चित नो डाऊट खूप मोठं व्यक्तिमत्व कुंदन पाटील साहेब आणि त्याच्या समेत बॅटर राजू ही जोडी आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आज निश्चित मला ज्यांनी मुरबाड दाखवलं आणि खास माझे मित्र जेव्हापासून आर के स्पोर्ट टुर्नामेंट होती तेव्हापासून दादासोबत ओळख झाली. गणेश पाटील दादा स्वागत आहे आपलं. आणि एक खूप चांगलं व्यक्तिमत्व दोन्ही टीमचे 12वे खेळाडू स्वागत आहे आपलं. आपण पाहतायत हरिभक्तपर्यंत अनंतबुवा ठाकरे म्हणजे आमचे लाडके अण्णा चषक 2025ची ही दुसरी नाईट आयोजक पाहताय आपण बुमबुम सुभाष ठाकरे म्हणजे त्याच्यात वडीलच्या नावाने ही टुर्नामेंट आहे. आणि हरिभक्तपर्यंत आमचे गुरुवर्य अनंतबुवा ठाकरे. आमच्या गुरुवांना सुद्धा मी एकच म्हणेन की मुलगा कसा असावा तर बुमबुम सुभाष ठाकरे असावा. अतिशय देखना अप्रतिम उच्च कोटीचं आयोजन. निश्चित अगदी बरोबर उल्लेख केला. आणि मगाशी सुद्धा उल्लेख केला होता की तुकाराम महाराज सुद्धा म्हणून गेलेले आहेत की शुद्ध बीजापोटी फलरसा आला गोमटी. आणि सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण 2 दिग्गज संघ पाहतोय. 40+ मध्ये कित्येक वर्षापासून हा उल्लेख केला होता की 2 तगडे संघ, एकीकडे माजी अध्यक्ष तर दुसरीकडे विद्यमान अध्यक्ष. सामन्याला सुरुवात संस्थापक अध्यक्ष विरुद्ध अध्यक्ष अशी फाईट. आणि या संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेब सुद्धा पाहतोय की आपण बॅटिंगसाठी. स्ट्राईकला राजू पाटील, पहिले षटक टाकण्यासाठी प्रल्हाद नाईक. आणि निश्चित उल्लेख करेन प्रल्हाद नाईक दादांचा की काल पण उल्लेख केला होता की जेव्हा जेव्हा भादोड संघ विजय पटकावतो त्यामध्ये सर्वात मोठा वाटा या ऑलराऊंडरचा असतोय. सामन्याला सुरुवात पहिल्या चेंडूवर बॅक टू द बॉल ड्राईव्ह पण क्षेत्ररक्षण करता आला नाही. चेंडू मात्र मिड ऑफवरून लॉंग ऑफ बाउंड्री लाईनकडे जातोय. त्या दरम्यान मात्र संधी निर्माण झाली. पहिल्या चेंडूवर राजू पाटील आपलं खातं उघडतोय. खातं उघडल्या गेलं वीरतनंद दापोडे टीमचं. उच्च कोटीची दोन्ही संघ आणि उच्च मोठे मोठे नाव या खेळाडूकडे. यस, राजू पाटील यांनी आपला जो दबदबा आहे तो आजपर्यंत कायम ठेवलेला आहे. सातत्यपूर्वक त्यांची कामगिरी पाहायला मिळते. म्हणून तर म्हटलं जातं ना की सातत्य जर तुमच्या कर्मामध्ये असेल तर तुमच्या नावाचा डंका नेहमी वाजला जातोय. अगदी बरोबर उल्लेख केला आपण. गोलंदाज सज्ज होताना प्रत्येकदा यावेळेस पात्र हा फटका चांगला, अतिशय चांगलं गॅप शोधून काढले पण दाद द्यावी लागली क्षेत्ररक्षकाची. चांगलं क्षेत्ररक्षण लालचंद तरे मोठं नाव. त्या दरम्यान फक्त आणि फक्त एक सिंगल खातं उघडते. आता मात्र कुंदन पाटील एक जबरदस्त फाईट निश्चित पाहायला मिळेल. 40+च्या माध्यमातून विचारला यावर्षीची दुसरी ही नाईट स्पर्धा पाहतोय. फक्त नाईट जर विचारला आपण 40+ची पहिली टुर्नामेंट. गोलंदाज सज्ज होतोय. शिराच्या दुरून हा चेंडू होता. दुरून खेळण्याचा प्रयत्न, शॉट कव्हरकडे चेंडू अतिशय वेगात. प्रत्येक सिंगल धावीने राजू पाटीलला समाधान म्हणावं लागलं. म्हणजे असं म्हणावं लागेल की लेंथ लाईन अतिशय अचूक टप्प्यावरचा मारा करतोय प्रल्हाद नाईक. एक दर्जेदार गोलंदाज, अतिशय स्फोटक फलंदाज आहे. राजू पाटीलचा विचार केला तरी त्या फलंदाजाला मात्र इथं बांधून ठेवलेलं आहे. एक जमीची बाजू आणि एक चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन. थोडंसं क्षेत्रक्षमध्ये परिवर्तन पाहतोय. मिड ऑफ आता मात्र सर्कलच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज होताना. यावेळेस पता बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडासा झपकन आतमध्ये वळण घेणारा चेंडू होता. अतिशय उत्कृष्ट
बॉलिंग अटॅक का पाहतोय आपण. प्रल्हाद नाईक म्हटलं तर ग्रेट मोठं नाव. सज्ज होताना गोलंदाज परत एकदा पाहतोय आपण. यावेळेस पाहता परत एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एगली चेंडू कुठं ब्रश झालं हे पाहावं लागेल. एक चोटी धाव इथं मात्र कंप्लीट होताना. आता मात्र अतिरिक्त थोडीशी धावपळ पण नकारतोय. पण फक्त एकच सिंगल इथं मात्र बाईच्या स्वरूपात पाहतोय. एकच सिंगल. या एका धावने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती बिनबाद 4. काय म्हणशील म्हणून त्या प्रकारे आपण पहिलं षटक हाताळताना पाहतोय की चांगल्या बॅटरी विरुद्ध अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. या खेळपट्टीचा जर आपण विचार केला 2 दिवस आपण पाहतोय की फलंदाजाला खासं काम करता आलेलं नाहीये, परंतु गोलंदाजाने आपली कर्मकुशलता अर्पण करून मोठमोठ्या भलभल्या फलंदाजांना मात्र बांधून ठेवलेला आहे. एकदा सज्ज होताना परत पाहतोय आपण. गोलंदाज VIP एन या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी बॅटर राजू. पुढे येऊन हा फटका अतिशय देखणा आहे पण हवेत आहे. ओ माय गॉड, डोक्यावरून मस्तक आला या उत्तुंग षटकार. शेवटी मात्र हाच उपाय होता. प्रल्हाद नाईक यांच्या विरुद्ध अटॅक कसं करायचं आहे, पायाची हालचाल करायची, पुढे सरसावट, एक देखना हा लाजवाब षटकार. आता मात्र पाहतोय की 24 चेंडू आणि 21 असं समीकरण फायनलमध्ये दुबईमध्ये पाहतोय आपण. भारतीय टीमला अजून एक मानाचा तुरा भारतीय संघाकडे येईल. निश्चित हार्दिक पांड्या आणि राहुल आहे डावाला सावरतायत आवरतायत. आपण पाहिलं तर मागील चेंडूवरती एक षटकार सुद्धा पाहायला मिळाला होता. आता मात्र आपण पाहतोय की विजयाचं समीकरण इंडियासाठी 21 रन आणि 24 बॉल. क्रिकेटमध्ये सोपं नाहीये पाहतोय आपण. जर त्याला महत्व नाहीये. शेवटी मात्र शेवटच्या चेंडूवर काय भविष्य करते सर्वांना माहिती आहे. टेनिस क्रिकेट जर पाहिलं आपण काय प्रॉब्लेम आहे सर? पाहतोय की आपण इथं मात्र निश्चित तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे. गोलंदाज आता मात्र दीपक तरे. दापोडे विपक्ष बादोड अशी फाईट आणि आजच्या नाईटची मला वाटतं की एक जबरदस्त फाईट. आणि उल्लेख केला होता की यावर्षीचा हंगामाचा तब्बल 10 वेळेस विजेतेपद पटकावणारा संघ बंद्र्या मूर्ती कालेर. इनके आगे सब फीके, इस साल की एक कहाणी आहे. आमचे आदर्श गुरु रवी सर. पहिला चेंडू फ्रंट फुटल्यावर मात्र ऑनसाइड कडे खेळण्याचा प्रयत्न. चांगली सुरुवात गोलंदाज पाहतो आपण दीपक तरे यांच्या माध्यमातून. सज्ज होताना गोलंदाज. चांगला फिरकीचा मारा दीपक तरे. मोठं नावाप्रमाणे कामगिरी करेल काय. याच पात्र हा ऑफ ड्राईव्ह. चांगला फटका आहे पण प्लेसमेंट जी जागा निवडली ती चुकीची. एक धाव पुन्हा दुसऱ्या धावची मागणी करताना धोका निर्माण झालाय. आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. पहिला धक्का बसलाय दापोडे टीमला. आणि हे सुद्धा पाहतो की आपण जेव्हा धावा जमत नाही आपला फ्रंटलाईन बॅटर आतमध्ये असतात. एक रणनीती असते की कुठल्या क्षणी आपला विकेट फेकायचं कारण आपल्या जर धावा होत नाही. एक चांगली चाणक्य बुद्धीचा वापर केलाय. आता मात्र नवीन बॅटर नितीन. खूप मोठं नाव आहे वीरताना दापोडे टीमकडे. आणि आता मात्र धीमी सुरुवात नंतर नितीन आक्रमण करेल की मात्र राजू पाटील अजून खेळपट्टीवर आहे ठाम मांडून. दीपक तरे चांगली गोलंदाजी करण्यासाठी माहीर आहे. 40+ भिवंडी क्रिकेट सारखं जगात नाही आहे. गोलंदाज सज्ज होतोय. चला आपण वेळ कमी घ्या कारण की आजच्या गटातून आम्ही सांगितलं की एक संघ बाहेर निघेल. सज्ज होताना गोलंदाज दीपक मारा करतोय. राईट मध्ये विकेट. फिरकीचा मारा बॅकफूट जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता पण इथं मात्र निश्चित टॅप केलंय. मुख्य क्षणी खराब क्षेत्ररक्षण ढिसाळ क्षेत्ररक्षण. आती मात्र हा ना करता शेवटी या 2 रन चित्र मात्र कम्प्लीट. एक धाव महत्वाची आहे. म्हणून जर पाहिलं अशा स्थितीमध्ये हवेचा वेग कमी आहे, हवेमध्ये नमी जास्त आहे. तुम्ही 4 षटकामध्ये 40-25 धावांपर्यंत मजल जर मारली तुमचे गोलंदाज बॅटरला टेस्ट करू शकतात. नाही अगदी बरोबर. आपण पाहिलं तर 40-45 धावसंख्या डिफेन्स करू शकतात अशी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. यावेळेस पात्र टर्न केले चेंडूला मिडविकेट क्षेत्राकडे डीपमधून क्षेत्र शेकतोय. फील करतोय त्यापूर्वी फक्त आणि फक्त एक सिंगल.
धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 14 एका गडीच्या मोबदल्यामध्ये. नाणेफेकीचा कॉल निश्चित वीरताना दापोडे टीमकडे गेला होता आणि आता मी तर म्हणे की धाडशी निर्णय आणि धाडशी निर्णय घेतले त्यावर मात्र यानंतर उच्च कोटीची बॅटिंग पाहायला मिळते. काय फुल टॉसर हा डाऊन द ग्राउंड. इथं मात्र निश्चित क्षेत्ररक्षक सज्ज आहे. चांगला प्रयत्न तिथं मात्र केल्या गेलं आणि त्यापूर्वी मात्र या 2 धावा सहजरित्या पूर्ण करतोय. 30 धावगणीचा प्रयत्न आता म्हणावा लागेल. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. या 3 धावनी टीमची धावसंख्या पुढे सरते ती 17. एक बाद. वीरताना दापोडे विपक्ष गावती भादोड अशी फाईट. खूप काही चर्चा होती की हे दोन्ही संघ कधी येईल. तो क्षण आला. या नाईटच्या माध्यमातून हरिभक्त अनंताबुवा ठाकरे म्हणजे सर्वांचे लाडके अण्णा चषक 2025 ही दुसरी नाईट. गोलंदाज सज्ज होताना प्रत्येकदा पाहतोय. यावेळेस पात्र हा चेंडू मात्र चांगला होता. ड्राईव्ह केलं स्वतः बॉलर चेंडूवर जातोय. एक सिंगल अंतिम चेंडूवर 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या पाहतोय 18. आज निश्चित अक्का हिंदुस्थान हेच सांगत होतं की आयसीसी ट्रॉफीचा कुठले तुम्ही सामना विचार करा त्यामध्ये न्यूझीलंड आपल्यावर वर्चस्व आहे. वर्ल्ड कप असो आयसीसी ट्रॉफीमध्ये आपण थोडंसं बॅकफूट लावू पण आज विराट अँड कंपनी विजयाच्या उंबरठ्यावर. पण हा मात्र विजय कोण साकारेल. ड्रीम टॉली मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. सामना जबरदस्त. यानंतर टॉससाठी चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे. बंद्या मूर्ती कालेर विपक्ष जय बजरंग कारिवली. अजून एक भन्नाट सामना. क्या बात आहे. हा सामना पाहतोय वीरताना दापोडे विपक्ष गावदी भादोड. त्यानंतर बंद्या मूर्ती कालेर. या वर्षीच्या हंगामातला सर्वात बलवान संघ कुठला असेल तो म्हणजे बंद्या मूर्ती कालेर. विपक्ष कधी पण पलटवाट करणारा आणि झुजारूपणा दाखवणारा जय बजरंग कारिवली. दोन्ही टीमचं जर आगमन झालं असेल तर निश्चित स्वर्गीय वसंत उंद्र्या ठाकरे क्रीडानगरी रांजोलीमध्ये आपलं मनपूर्वक असा हार्दिक हार्दिक स्वागत असेल. हरिभक्त परायण अनंताबुवा आमचे अण्णा चषक 2025 ची दुसरी रात्र पाहतोय आपण. बॉलर आता मात्र पाहतोय आपण शैलेश मात्र येतोय. सामन्यावर नजर मला वाटते व्यासपीठावर थोडा कमी आहे कारण की मॅच जवळ आलेली आहे आणि रवी सर सांगतायत की विकेट पडल्या गेलं. सज्ज होताना शैलेश मात्रे. या पत्रावर भेटण्या फटका. टायमिंग व्यवस्थित नाहीये. मिड विकेटकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होते. एकदा पूर्ण नितीन कॉल करते पण अतिशय चांगला थ्रो. धावसंख्या 19. तिसरं षटक प्रगती पथावर पाहतोय आपण. राईट आर्मवर द विकेट. याच पात्र परत पाहतोय आपण आफ्रिकचा फटका मनगटी फटका. चेंडू मात्र मिडविकेट क्षेत्राकडे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. सुरेख रिटर्न. आणि ज्या टीमचं म्हणून पाहतोय की क्षेत्ररक्षण A1 क्वालिटीचं असेल त्या टीमचं प्रदर्शन सुद्धा A1 क्वालिटीचं असते. धावसंख्या 20. आता मात्र पार्टनरशिप पाहतोय आपण. पुढे येऊन फटका. फटका फटला काय पाहायचंय. जीवाची पर्वा न करता चेंडूकडे जाताना चांगलं पूर्व अनुमान घेतलंय. झेल नाही तर आपल्या अंगाने चेंडू अडवलंय. त्यापूर्वी मात्र या 2 रन्स कंप्लीट. सज्ज होताना परत एकदा हा
पायाचा वापर केला होता, आता भटल्या गेलं आणि धक्का भटलाय तो मोठा. वीरचंद दापोडे टीमचा राजू पाटील हा बॅटर बाद. टीमसाठी पाहतोय की आपण निश्चित योगदान दिलं राजू पाटील यांनी. 7 धावाचं योगदान दिलं. आता मात्र नवीन बॅटर ज्ञानदेव. ही जोडी सुपरहिट आहे दापोडे टीमसाठी. एक चांगला माझी विकेट किपर, पण आता पण 40 प्लस चांगली विकेट किपिंग करताना ज्ञानदेव एक चांगला ऑलराऊंडर म्हणून कित्येक वर्षापासून वीरचंद दापोडे टीमचं नेतृत्व करताना. आणि तो सेकंड डंकन प्लेचर आहे. यस सर. सज्ज होताना गोलंदाज यास पात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची चुंबन घेते चेंडू. विकेट किपर कुठली चुकी नाही करत आहे. तू चल मैं आया. दुसरा विकेट प्राप्त करतोय षटकामध्ये शैलेश. एक चांगल्या सुरुवातीनंतर वीरचंद दापोडे टीमची पडझड पाहतोय आपण कायम आहे. आणि निश्चित नाणेफेक छिंकून पडताना बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय. आता मात्र असं वाटतं की योग्य वाटत नाहीये, पण ते पण फाईट करण्याची क्षमता या टीमकडे आहे. जेमतेम 40 पर्यंत मदल मारेल काय. धावसंख्या पाहतो की फक्त आणि फक्त धावफलकावर 22. नवीन बॅटर चिंतामण. अजून एक मिडल ऑर्डरमध्ये एक चांगली खेळी साकारणारा बॅटर. खूप मोठी चर्चा. निश्चित विद्यमान अध्यक्ष आणि भिवंडीकरांचं खूप चांगलं नेतृत्व. सर्वांचे लाडके आमचे एकच भाई संजयभाई मात्रे साहेब या टीमला खूप मोठं प्रोत्साहन. गणेश पाटील आमच्यासोबत राखीव खेळाडू म्हणून आज निश्चित एक चांगले ऑलराऊंडर सुद्धा आहेत. सज्ज होताना गोलंदाज. ओ क्लास कॉपी बुक स्टाईलने हा कव्हर ड्राईव्ह पाहतोय आपण. डीप कव्हरकडे क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेची मागणी करताना धोका निर्माण झालाय, पण अतिशय चांगलं तालमेल. तीन षटकाची समाप्तीचा इशारा येतोय. 3 षटकाच्या समाप्तीचा धावसंख्या जर पाहिली आपण 24. आता मात्र निश्चित मनोज काय बोलशील. जर टफ फाईट करायची असेल या षटकामध्ये तुम्हाला 15 पेक्षा धावा करणं गरजेचं आहे. अगदी बरोबर उल्लेख केला आहे की समोर टीम जी आहे ती खूप पॅक टीम आहे. लालचंद तरेसारखा एक असा स्फोटक फलंदाज आहे की त्याने या हंगामामध्ये प्रत्येक इनिंगमध्ये आपलं दमखम दाखवलेलं आहे. तर पाण्याची व्यवस्था करायची मैदानाच्या आतमध्ये. त्या अनुषंगाने इथं धावा ज्या बनणं गरजेचं आहे त्या धावा बनलेल्या नाहीत आतापर्यंत. निश्चित ड्रिंक टॉली पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे. पाहतोय आपण आमचे पंच सुनील सर. निश्चित वही अंदाज अंदाज अपना अपना. आता मात्र निश्चित आमचे महाराष्ट्राचे सुपरस्टार कवी निश्चित माहूरगड इथं. निश्चित तो कार्यक्रमाला माहीत नाही सर. निश्चित माझं गाव तिथून फक्त 50 किलोमीटर आहे. हे दुर्दैव म्हणावं लागेल माझं पण. आणि आयसी चॅम्पियन ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्यासाठी म्हणजे आपल्याला नाव कोरण्यासाठी फक्त 4 धावेची आवश्यकता आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी. फटाकडे तयार सुद्धा आहेत आमचे बुम सुभाष ठाकरे साहेब सुद्धा हेच वाट पाहत आहेत. एक मोठे आयोजक. आणि याच निश्चित 40+ खेळाच्या भागामध्ये आपण ॲक्शनमध्ये काही दिवसानंतर त्यांना सुद्धा पाहणार आहोत. ही त्यांची आवड आहे. आज TPL मध्ये अजून सांगितलं की माझा क्रिकेट जिवंत आहे. टायगर अभि जिंदा आहे. अशी बुमबुम प्रत्येक सामन्यामध्ये आज पण षटकांनी खातं उघडलं होतं. यास पात्र आपटका फसलाय काय पाहायचंय. आणि होय पहिल्या चेंडू मात्र संजयभाई मात्रे विकेट प्राप्त करतोय. चांगला उच्च किडूचा ऑलराऊंडर. काय क्लास फ्लिकचा पटका होता पण प्लेसमेंट ठीक नव्हती. खऱ्या अर्थानं खेळायचं होतं मेडिकेटकडे पण चेंडू वाईडिश लॉंग ऑनकडे.
नितीन सिनियर पाहतोय. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी खेळपट्टीकडे रवाना होताना आज नितीन दादा निराश केले, कारण की खूप काही अपेक्षा असतात त्यांच्याकडून. पण कौतुक करावं लागेल गावठी बहादूर टीमच्या प्रत्येक गोलंदाजाचा ज्या प्रकारे टिचून मारा केलाय. आणि एक सुद्धा पाहतोय की आपण तब्बल 83 कोटी लोक तो अंतिम सामना पाहतोय जिओ हॉटस्टारला. क्या बात आहे. आणि ते जर पाकिस्तान असता तर डबल झाला असता. हो हो, याच पात्र हा चांगला कडचा फटका पाहतोय आपण. डीप कडे फंबलिंग पाहायला मिळते आणि अतिशय वेगात 2 धावा कंप्लीट. 2 धावने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 26. फुल एन्जॉय. आज चॅम्पियन बनलाय भारत. वेल आणि या फटाक्याची आतिषबाजी संपूर्ण हिंदुस्थानमध्ये. हम है हिंदुस्तानी, हमसे पंगा ना लेना कोई. हम है हिंदुस्तानी, हिंदू है, हिंदुस्तानी है, ना कोई पंगा लेना. वा, सामना चालू करा आपण. आणि आमच्या आयोजक पाहते आपण, हिंदुस्तान की शानदार जीत के ऊपर ये जल्लोष है इस टूर्नामेंट के माध्यम से. डबल आज दिवाळी गेली, पण पाहतोय की आपण आता होळीचे फटाके आजाद. वेलकम रोहित. कॅमेरामॅन फटाकडे घ्या आपल्या. निश्चित आपण पाहू शकता या स्पर्धेचे मनमॅन शो, त्यांनाही आपला आनंद आवरत नाहीये. फटाक्याची आतिषबाजी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. सन्मान्य सुभाजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय जल्लोष व्यक्त केला जातो, आनंद व्यक्त केला जातोय. निश्चित आता परत आपण आपल्या या सामन्याकडे, कारण की थोडीशी नाजूक स्थिती पाहतोय आपण विरतान दापोडे टीमची, पण आज सर्वांना खुशी आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये निश्चित जेवढी वाहवा करत तेवढी कम आहे. सज्ज होताना गोलंदाज संजयभाई म्हात्रे. हो, चांगला फटका पाहतोय आपण परत एकदा. निश्चित ज्या प्रकारे आपण पाहतोय की सज्ज होताना पाहतोय जल्लोष जल्लोष, भारत माता की जय असे नारे. याच पात्र बॅक टू द बॉलर, पण आपल्या फॉलोमध्ये फील करता येणार नाही, कारण की दुरून चेंडू निघून गेलाय. मिडऑफ आणि मिडऑन मध्ये पाहतोय आपण. आणि त्यापूर्वी मात्र धावा इथं कंप्लीट झाल्या 2. अंतिम षटक प्रगतीपथावर. याच पाहता एकदा त्याच फटक्याची हायलाइट आपण पाहतोय. आणि तीच क्रिया दोन्ही बॅटर करताना एक एक धाव खूप महत्त्वाची असते अशा सामन्यामध्ये. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सरकते ती 30. बंद्यामूर्ती कालेर विपक्ष जयबजरंग कालिवली. चला दोन्ही टीमचे संगणक आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. नाही सर, आमचे ऑलराऊंडर आहेत. यस 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 यस, हा फटका चांगला आहे, पण प्लेसमेंट ठीक नाही आहे. फंबलिंग पाहायला मिळाली. आणि शेवटी मात्र पाहतोय की आपण या 2 धावांनी पाहतोय इनिंगची समाप्ती. कालेर विपक्ष कारिवली. चला दोन्ही टीमचे संगणक आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे.
निश्चित रवी सरसाठी एकच वाक्य सांगेन. निश्चित अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ जे होतं महाराष्ट्राचा नायक कोण होणार आणि त्याचं प्रत्युत्तर पाहतोय की आपण रवी सर बनला तो महानायक. त्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून सर तुम्हाला लाख लाख सलाम असेल. आगरी समाजाचा रत्न म्हणून मी उल्लेख करतोय. चला दोन्ही टीमचे संगणक टॉस करण्यासाठी निश्चित टॉस बॉक्समध्ये आमचे माझे मित्र मनोज ठाकरे दादा हे उपस्थित असेल. ओके ठीक आहे. धावसंख्या पाहतोय आपण 32 आणि 33 धावाचं टार्गेट आहे. धावसंख्या पाहते धावपलकर 32 आहे. 33 धावाचं टार्गेट आहे. यस एन्जॉय झाला आज प्रत्येकदा हिंदुस्थानमध्ये जल्लोष. पहिल्या चेंडू विकेट आहे, 2 आहेत, 1 आहे, 2 1 2 तीन वेळा 2-2 घेतले. चार वेळा एक वेळा एक घेतले, एक आऊट. लागोपाठ बॉलिंग बघा त्यांची बॉलिंग तीन वेळा 2 आहेत ना. चेक करा तुम्ही लाईव्ह करू बघतो चेक करना नाही नाही सर इथं चुकीची दुरुस्ती थोडीशी, कारण की ॲक्च्युली धावपलकर धावा त्या 33 आणि 34 धावाचं टार्गेट आहे. गावदी बहादूर टीमचा संगणक जो टार्गेट आहे चला जय बजरंग कारिवली वर्सेस बद्रामूर्ती काल्हेर ही मॅच मित्र पाहायला मिळेल. आमचे मान्यवर सन्मान्य सुनीलजी भोईर साहेब आहेत. आपणास विनंती आहे की आपण या टॉस बॉक्समध्ये आपल्या सुभाष ते या ठिकाणी केले जाईल नाणेफेक. ऐका ना तर बंदरामध्ये काल्हेर संघाच्या माध्यमातून काटा असा कॉल दिला आणि त्याच्या विरोधात आलेला आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण या व्यासपीठावरती फक्त डिसिजन घेऊ का. यस नाणेफेकीचा जो कॉल आहे ते आपण पाहतोय जबरदस्त कारिवली संघाच्या बाजूने लागलेला आहे. आम्हाला फक्त आपला डिसिजन कळवायचा आहे. यस या ठिकाणी आपण पाहतोय नाणेफेकीचा कॉल जे आहे ते कारिवली संघाच्या बाजूने लागलेला आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. ओ टू कॉम बॉक्स धन्यवाद. अनेक अनेक धन्यवाद. ज्याच्या हातात आहे गुणाचं साठा असे आहे आमचे जवळचे मित्र मनोज ठाकरे. स्वागत आहे आपल्या परत.
हॅलो नाईक सर, जेवण झालं असेल तर या आपण. हॅलो विक्रम नाईक सर, आपण कुठे असाल तर प्लीज या. सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण एक छोटंसं टार्गेट आहे, पण दोन संघ जेव्हा खूप मोठे मोठे असतात ना, छोटं मोठं काही नसतो. जो जिता वही सिकंदर, आणि या धावा डिपेंड करेल काही तर मात्र वीर ताण्यात दापोडे संघ. पण सर्वात मोठा अडथळा असेल आता मात्र डावखरा बॅटर गावदी बहादूर टीमचा उल्लेख केला होता की आपण जेव्हा जेव्हा संघ चॅम्पियन बनतो तर प्रल्हाद नाईक या बॅटरचा वाटा खूप मोठाच असतो. आणि नॉन स्ट्राईकला बॅटर पाहतोय आपण संतोष तरे, अजून एक मोठं नाव. पहिले षटक टाकण्यासाठी राजू पाटील सज्ज होताना पाहतोय आपण. याच पाहता पहिला चेंडू पाहतोय आपण, चांगला होता, खोदून काढल्या चेंडूला. गोलंदाजाच्या डोक्यावरतून मिड ऑफमध्ये चेंडू जातोय आणि तिथं मात्र स्वतः कुंदन पाटील साहेब हे चेंडूला फील करतोय. त्यापूर्वी संधी होती एक सिंगल कंप्लीट करण्याची, खातं उघडल्या गेलं. आता मात्र गावदी बहादूर टीमच्या माध्यमातून टीमचा आणि स्वतः प्रल्हाद नाईक आपला खातं उघडतोय. यानंतर अजून एक मोठा सामना पाहतोय आपण, कालेर विपक्ष कारिवली. वेलकम नीलम नाईक साहेब, ते एक खूप चांगले क्रिकेटर. कमिंग सून डेथ बॉलचा इशारा येते पण त्याच्या माध्यमातून. यावेळेस पात्र वेगवान चेंडू होता, अतिशय अप्रतिम. चांगल्या टप्प्यावर चेंडू पडला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आणि एवढं सोपं नसणार आहे. हा जो आव्हान आहे तो पार करण्यासाठी संघर्ष करावा लागेल. राजू पाटील याचा पुढचा चेंडू पाहतोय आपण. याच पात्र हा पटका अतिशय चांगला आहे, पण हवेत खराब क्षेत्रक्षण आणि चेंडू मात्र शेवटी नशीब डाब्यामध्ये. एक दुल्हन अतिशय क्लास फटका पहिला आपण बॅटर संतोष तरेच्या बॅटमधून. आणि हा चौकार चौकणी धावसंख्या आता मात्र 5. एक छोटंसं मापक आव्हान आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात संतोष तरे करतोय. येणाऱ्या बॅटरमध्ये जर पहिला आपण गावदी बहादूर टीमची बॅटिंग खूप मजबूत आहे, खोलवर आहे. सज्जवताना गोलंदाज पाहतोय आपण. परत एकदा वापसी करावी लागेल, विकेट प्राप्त करणं गरजेचं आहे. ब्रेक थ्रू वारंवार तुम्हाला घ्यावं लागेल जर सामना जिंकायचा असेल. हा चेंडू मात्र अतिशय अप्रतिम होता,
प्रश्न विचारला गेला आणि याचबरोबर विकेटचं पतन. नवीन बॅटर पाहतोय आपण क्रमांक 3 वर संजयभाई मात्रे. कारण की असं वाटलं होतं की एक चांगली सुरुवात होईल, पण एका चांगल्या चेंडूवर राजू पाटील आपल्या टीमला जो विकेट पाहिजे तो विकेट इथं मात्र प्राप्त करून देतोय. वेलकम लवेश. या संपूर्ण 5 दिवसामध्ये एवढ्या उन्हामध्ये ज्या व्यक्तीला प्रत्येक व्यक्तीला पाण्याची आवश्यकता असते सोय त्यांच्याकडून झालेली आहे. आणि एक युवा उगवता स्टार ऑफ ठाकूरपाडा टेनिस क्रिकेटर आमचे गणेश ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. जबरदस्त प्रदर्शन त्या यावेळेस पाहतोय की फोर्सिंग फटका, चेंडू मात्र डीपमध्ये ट्रॅव्हलिंग होते. एकदा पुन्हा दुसऱ्या दिवशी मागणी करताना धोका निर्माण झाले. निशाणा जर लागला असता तर कवचित निश्चित पंचाकडे हा निर्णय गेला असता, पण तसं काही झालं नाही. चांगलं तालमेल आणि या 2 धावीने पाहतोय आपण संजयभाई मात्रे आपलं व्यक्तिगत खातं उघडतोय आणि टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 6-7. अजून एकदा 2 धावा पाहतोय आपण. या 2 धावीने टीमची धावसंख्या 9. पहिल्या षटकाच्या समाप्तीत तर म्हणून जर पाहिला आपण तर जो टार्गेट आहे तर मात्र 34 धावाचा आहे आणि जी सरासरी पाहिजे ती सरासरी मात्र पार केलेली आहे. निश्चितच 8-9च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा करायच्या होत्या, परंतु या ठिकाणी मी तर म्हणेन त्या धावा जमा केल्या गेल्या आहेत. अतिशय हुशारीने क्रिकेट आपण पाहतो संजयभाई मात्रे यांच्या माध्यमातून. हवेमध्ये फटके खेळत नाही, ग्राउंडच्या माध्यमातून धावा बनवाव्या लागतील. आपण सलग दुसरा दिवस पाहतोय सुनील सर, आणि आपण या ठिकाणी मोठे फटके षटकार आपल्याला पाहायला मिळाले नाहीत जास्तीत जास्त. होय, अगदी बरोबर उल्लेख केला आपण. कारण की पाहतोय की निश्चित जेव्हा तुमच्याजवळ कमी टार्गेट असताना तुम्ही जास्तीत जास्त पॉवर प्ले षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करणं गरजेचं आहे आणि त्या संधीचं सोने केलं आहे गावदी बहादूर या टीमच्या. विकेट जरी गेला असेल म्हणून तर विकेटला फारसं महत्त्व नसते, कारण की एखादा बॅटर येऊन सामना जिंकून देतोय. एकेरी दुहेरी धावसंख्येने धावफलक पूर्ण येणं गरजेचं आहे. येणाऱ्या फलंदामध्ये आपण जर लालचंद पाहिला तर तो फिनिशर टच देताना पाहायला मिळतोय. यावर्षी जर पाहिलं आपण कुठंतरी बॅकफुटला आहे, पण तो लालचंद तरे आहे. कधी पलटवार करेल सांगता येत नाही, पण आता मात्र मनोज पाटील यांच्याकडे चेंडू सोपवलं. एक चांगला वेगवान गोलंदाज, छोटंसं पण वेगा चेंडू टाकणारा हा एक चांगला गोलंदाज दापोली टीमचा. वापसी करावी लागेल तुम्हाला. विकेट अंगूरचे गुच्छे कसे असतात त्या प्रकारे तुम्हाला विकेट प्राप्त करणं गरजेचं आहे. पहिला चेंडू सफल झाला होता, लाईन चुकीची. सुरेश सरांचे दोन्ही आज समांतर रेषेत. एक अतिरिक्त धाव इथं मात्र मिळते. धावसंख्या आता पाहतोय की दुहेरी अंकीत प्रवेश करते ती 10. इथून अजून सामना जिंकण्यासाठी अजून एक लाईन कुठे चेक करतील तीच क्रिया करताना पाहतोय आपण. सातत्याने दुसरा हा अतिरिक्त चेंडू. या बोनस धावा तुम्हाला लोस्करीमध्ये टाळणं गरजेचं आहे, कारण की तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल एक चेंडूला खूप लाखाची किंमत असते. पाहतोय आपण की 2 फोकट चेंडूवर 2 धावा अतिरिक्त. अजून एकदा आणि इथं मात्र लागोपाठ पाहतोय की आपण तिसरा चेंडू म्हणजे वाईट चेंडूची हॅट्रिक सादर करतोय मनोज. निश्चित खराब लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळते. असं नेहमी म्हटलं जातं नाही की डॉक्टर बिघडला आणि दवाखाना उघडला त्यातले पेशंट पाहायला मिळत आहेत. यावेळेस पात्र निश्चित चांगलं मार्गदर्शन होतं कुंदन पाटील साहेबांचं की तुला जमत नाही तर त्या अँगलने टाक. त्यावर मात्र चांगला चेंडू टाकला गेलं. बराच चेंडू हवेत होता. इथं मात्र निश्चित आता धावचीची संधी निर्माण झाली आणि दुसरा धक्का बसलाय गावदी बहादूर टीमला. जेव्हा कुंदन पाटील साहेब मैदानावर असतात ना तेव्हा 2009च्या बालाचषकी आठवण ते खऱ्या अर्थाने बीज रोवलं होतं याच व्यक्तिमत्वानी.
सन्माननीय दयानंद चोरगे साहेब आणि कुंदन पाटील साहेबांनी आज पाहतोय की आपण कित्येक क्रिकेटर हिट आणि फिट आहेत. समोर विजयाचा ताट चांगला चेंडू आहे. संमाधीन फक्त पुश केले बॅटरनी आणि अतिशय चांगलं तालमेल. क्या बात आहे. जेव्हा तुम्हाला चौका षटकार येत नाही ना मग तुम्हाला टेक्निकली चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. हेच दाखवताना बॅटर पाहता पण शैलेश चांगल्या चेंडूवर सन्मान देऊन 2 धावा पूर्ण करतोय. हो परत एकदा चांगला चेंडू पण यावेळेस पाहता परत एकदा दिशा दिली कव्हरकडे पाहतोय आपण एकच सिंगल यावेळेस पात्र पण का होईना. मनोज सामना मात्र हळूहळू रंगात चाललाय कारण की ज्या प्रकारे अपेक्षा त्या प्रकारे वितरण दापोली टीमची आता मात्र बॉलिंग अटॅक पाहतोय आपण. पहिले 3 चेंडू सतत अटॅक नंतर साईड चेंज केली आणि आता मात्र मनोज अतिशय चांगलं षटक हाताळताना. धावसंख्या धावपलकावर पाहतोय आपण 16. ओ इनकी कहाणी अलग आहे. एक सिंगल स्ट्राईक रोटेट करण्यासाठी खूप आहे आणि आवश्यकता असल्यास निश्चित खूप मोठी फटके सुद्धा मारू शकतोय. खूप मोठी चर्चा दोन्ही बॅटरमध्ये पाहतोय आपण. धावसंख्या धावपलकावर स्थिर पाहतोय आपण 17. ऑफ हा मात्र निश्चित लाईन चुकीची. निम्मा पल्ला पार केला होता या चेंडूच्या पहिले पण आता मात्र अतिरिक्त एक धाव पाहतोय आपण. धावपलकर धाव होते आता मात्र 18. 16ची आवश्यकता. यावेळेस पात्र हा फटका डाऊन द ग्राउंड आणि विकेट प्राप्त. वाटतं की नंदू पाटील यांनी झेल कंप्लीट केलंय. चांगले क्षेत्ररक्षक. आता मात्र खतऱ्याची घंटा वाजताना गावदी भादोड टीमसाठी. धावसंख्या फक्त आणि फक्त पाहतोय धावपलकावर 18. अजून इथून मात्र 16 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र बॅटिंग पाहतोय आपण लालचंद तरे. 13 चेंडू 16. कुठल्या टीमचं होईल विजय. या चेंडूवर एखादा विकेट मनोज पाटीलने जर प्राप्त केला मात्र मजबूत स्थिती होईल. पण समोर डेंजरस बॅटर लालचंद तरे. हा चेंडू मात्र अजून एकदा अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल. एक अतिरिक्त धाव मिळते आणि या षटकामध्ये पाहतोय की हा कितवा चेंडू आहे. 5 बोनस चेंडू. त्या धावा जर मायनस केल्याचा दबाव आता मात्र दापोली टीमचा मोठा असता गावदी भादोड या टीमवर. यास पात्र हा फटका अतिशय चांगला आहे डीप कव्हरकडे आणि इथं मात्र निश्चित आरामात 2 धावा कंप्लीट करताना
2 षटकाची समाप्ती 34 धावांचं टार्गेट स्वीकारताना गावदी भादुड टीमची आपण स्थिती पाहतो इथं 21. आता मात्र 12 चेंडू आणि 13 धावेचं समीकरण. सोपं समीकरण आहे, पण क्रिकेटमध्ये सोपं आणि कठीण म्हणता येत नाही. छोटासा ब्रेक, जाऊया डीजे कडे, ऐकूया आपण मधुर संगीत. बारा चेंडू 13चं समीकरण पाहतोय आपण. निश्चित हरिभक्त परायण आमचे गुरुवर्य अनंतबुवा ठाकरे म्हणजे अण्णा चषक 20-25 A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड आपण आयोजन पाहतोय. या स्पर्धेसाठी आम्हाला खास 10 बॉक्स चेंडूची ज्यांच्या माध्यमातून मिळाले असे आमचे ठाकूरपाडा गावाचे क्रिकेटचे खूप मोठे जाणकार, खूप मोठे रसिक आणि एक चांगले क्रिकेटर आमचे गुरुनाथ ठाकरे दादांचं मी निश्चित कौतुक करेन. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 10 बॉक्स चेंडू जेव्हा पात्र टर्न केले मनगटी फटका पाहतोय आपण ऑन साईडकडे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावीची मागणी करताना डेंजर अँडकडे थ्रो जातोय आणि ते मात्र थ्रो व्यवस्थित नव्हता आणि या 2 धावा अतिशय वेगात कंप्लीट करतोय प्रल्हाद नाईक आणि लालचंद तरे. 2 धावांनी टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 23. 11-11 असं समीकरण. आता मात्र सोपं विजय आहे आणि या चांगल्या टीमच्या विरुद्ध हा टार्गेट खूप छोटा आहे. यावेळेस पात्र फाईन फटका पाहतोय पण क्षेत्ररक्षक त्या जागेवर लावल्या गेलं. एक सिंगल मारा करतोय ज्ञानदेव, चांगला ऑलराऊंडर या टीमचा. उद्या या स्पर्धेचं शेड्यूल ठीक 3 वाजता सुरू होईल कारण की आपण टॉप ग्रामीणचे 12 संघांना सुद्धा ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. दुपारी पाहिलं आपण लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून लॉट टाकण्यात आलं. वेलकम आमचे पंच भाऊ पाटील, स्वागत आहे आपलं. जी बाईक आहे आपण ओके ठीक आहे. सजीवतना गोलंदाज ज्ञानदेव. हो प्रत्येक चांगला छोट्या बॅकलिपचा वापर केला होता. कव्हर ड्राईव्ह पाणी अतिशय चांगला तालमेल प्रत्येकदा. क्या बात आहे. आणि फिटनेस किती महत्त्वपूर्ण आहे आपण पाहतोय. या 2 धावांनी टीमची धावसंख्या याच पात्र हा फटका पाहतोय. व्यवस्थित टायमिंग परफेक्ट नव्हती प्रत्येकदा. वाह वाह अजून 2. आणि फिटनेस किती महत्त्वपूर्ण आहे हे दाखवताना. जिथं आपल्याला सिंगल पाहिजे तिथं सिंगल घेताना एकही आतापर्यंत चुकीचा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला नाही. आणि धावसंख्या पाहतोय आपण बघता बघता 28. 6 धावीची आवश्यकता आहे. लालचंद असं वाटते की आता मात्र किती चेंडूमध्ये सामना फिनिश करेल. चांगला चेंडू सपला क्रॉसहून पुल करण्याचा प्रयत्न होता. निशाणा जर लागला असता तिथं मात्र पाहतोय आपण हम गिरेंगे पडेंगे लेकिन अपनी टीम को जीत की मंजिल की दहलीज पर ले जाएंगे. क्या बात है. लेग बायच्या स्वरूपात या 2 धावा. एका क्षणी वाटलं होतं की लागलं की काय, पण हिट आहे हम फिट आहे. धावसंख्या 30. 4 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी गावठी भादोड टीमला. आणि उल्लेख केला होता आपण 40 किंवा 45 प्लस जरी धावसंख्या जाते तर मात्र निश्चित सामना अजून एक रंगतदार रोमर्षक सामना पाहायला मिळाला असता. तरी पण संघर्ष करण्यासाठी मजबूर केले इथे मात्र. यावेळेस पात्र हवेत आहे आणि
जीवनदान शील घेतला असता निश्चित शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला असता. 2 धावेंनी पाहतोय की आपण. आता मात्र धावसंख्या झाली ती 32. येणारे इतर मात्र 6 चेंडूमध्ये 2 धावेची आवश्यकता आहे. सहा चेंडू 2 असं समीकरण पाहतोय आपण. माणिक एक चमत्कारिक जादुई बॉलिंग करावी लागेल. हा मात्र डाव्या स्टीच्या बाहेर अतिरिक्त चेंडू आणि अतिरिक्त धाव मिळते. आता मात्र स्कोर पाहतोय आपण. लेवल 1 धावेची आवश्यकता. माणिकचा हा चेंडू याच पात्र हा फिनिश. क्या बात आहे. इथं मात्र पाहतोय की चौकार की षटकार. चौकाराने सामना फिनिश करते. बेस्ट ऑफ लक गावदेवी. तर सामनाही ठरलाय तो शैलेश. आणि मी विनंती करीन भिवंडी 40+ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेबांना की आपण व्यासपीठावर यायचे दादा. तसेच निश्चित भिवंडी 40+ संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आणि सर्वांचे लाडके संजयभाई माते साहेबांना सुद्धा विनंती असेल की दादा आपण सुद्धा व्यासपीठावर यायचे. सामनाही ठरलाय शैलेश. प्रत्यक्ष सामना सुरुवात होईल. पहिल्या इनिंगसाठी आपण ऐकूया माझे खास मित्र मनोज ठाकरे यांचा सुमधुर असा आवाज. धन्यवाद पवार सर. तर चला लगेच आपण क्षेत्ररक्षण